देऊळ बंद 2 100 कोटी क्लब मध्ये पोहोचण्यामागची 5 कारणं। या सिनेमाच्या यशामागचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे स्वामी समर्थांवरची श्रद्धा। हा सिनेमा फक्त प्रेक्षकांच्या मनोरंजनाचं साधन नाही तर त्यांची भक्ती आणि श्रद्धेशी तो जोडला गेलेला आहे। साधारणतः मराठी सिनेमांची कमाई ही पहिल्या आठवड्यानंतर मोठ्या प्रमाणात घसरते, पण देऊळ बंदची त्याच्यानंतरही चांगली कमाई सुरू आहे। इव्हन वीक डेज आणि वीकेंडच्या कलेक्शन मध्ये सुद्धा वाढ दिसून आली, तर प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिसादाने कलेक्शन वाढवण्यात मोलाचं योगदान दिलं आहे। कुटुंबासोबत सिनेमा बघणारे प्रेक्षक प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच गर्दी करत नाहीत, तर ते दुसऱ्यांचं ओपिनियन बघतात, काही तर आधी स्वतः सिनेमा बघतात आणि त्यानंतर कुटुंबाला सोबत घेऊन जातात। त्यामुळे दुसरा, तिसरा आणि चौथ्या आठवड्यातही सिनेमाने चांगला होल्ड दाखवला। ही कथा श्रद्धा, शेतकऱ्यांचा संघर्ष, त्यांचं नुकसान आणि आशा यांचा मेळ घालते। त्यामुळे सिनेमात दाखवला गेलेला ज्वलंत विषय हा प्रत्येकाच्या मनाला भिडला। मराठीत नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या दिग्दर्शकांच्या यादीत प्रवीण तरडे यांचं नाव नेहमीच घेतलं जातं। नाविन्यपूर्ण आणि दमदार अशा सिनेमांच्या बळावर त्यांनी निष्ठावान असा प्रेक्षक वर्ग मिळवलाय जो त्यांच्या कामावर विश्वास ठेवतो।